बंधू भगिनींनो, श्रीकृष्ण सांगतात की जीवनातील संघर्ष हे शिक्षण असते. जीवनामध्ये संघर्ष आला की अनेकदा मनुष्य विचार करतो, माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का येतात, माझ्या बरोबरच असे का होते, देव माझी परीक्षा का घेतो. परंतु श्रीकृष्ण सांगतात की संघर्ष म्हणजे शिक्षा नाही, तर आत्मविश्वासाची संधी आहे. ज्याप्रमाणे सोन्याला शुद्ध होण्यासाठी अग्नीतून जावे लागते, त्याचप्रमाणे मनुष्याच्या व्यक्तिमत्वाला मजबूत होण्यासाठी जीवनातील अडचणींचा सामना करावा लागतो. संकटे आपल्याला शिकवतात की धैर्य काय असते, संयम काय असतो आणि स्वतःच्या शक्तीची ओळख कशी करावी. श्रीकृष्ण सांगतात की चिंता सोडा आणि प्रयत्न सुरू ठेवा. मनुष्याची सर्वात मोठी कमजोरी म्हणजेच भविष्याची चिंता. उद्या काय होईल, मला यश मिळेल का, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, या विचारांमध्ये अनेक लोक वर्तमानातील आनंद गमावतात. श्रीकृष्ण सांगतात की तुमचे कर्म तुमच्या हातात आहे, पण प्रत्येक परिणाम तुमच्या नियंत्रणात नाही. म्हणून योग्य प्रयत्न करा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा. जो मनुष्य पूर्ण श्रद्धेने प्रयत्न करतो, त्याचा मार्ग परमेश्वर स्वतः तयार करतो. श्रीकृष्ण सांगतात की स्वतःची तुलना इतरांशी करू नका. आजच्या जीवनात अनेक लोक दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून दुःखी होतात. तो माझ्यापेक्षा पुढे गेला, त्याच्याकडे जास्त पैसा आहे, त्याचे जीवन माझ्यापेक्षा चांगले आहे. पण श्रीकृष्ण सांगतात, प्रत्येक जीवाचा प्रवास वेगळा आहे. जसे झाडाला फळ देण्यासाठी वेगळा काळ लागतो आणि फुलाला उमलण्यासाठी वेगळा काळ लागतो, त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्याची वेळ आणि क्षमता वेगवेगळी असते. म्हणून दुसऱ्याशी तुलना न करता स्वतःच्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करा. श्रीकृष्ण सांगतात की बाहेरील विजयापेक्षा अंतर्मनाचा विजय मोठा आहे. जग जिंकणारे अनेक लोक इतिहासात होऊन गेले, पण स्वतःच्या मनावर विजय मिळवणारे खरे महान ठरले. ज्याने स्वतःच्या इच्छा, क्रोध, अहंकार आणि लोभावर नियंत्रण मिळवले, तो खरा विजेता आहे. कारण बाहेरील शत्रूवर विजय मिळवणे सोपे असते, पण स्वतःच्या मनावर विजय मिळवणे कठीण असते. श्रीकृष्ण सांगतात की प्रत्येक जीवामध्ये परमात्म्याचे दर्शन करा. गीता शिकवते की या संपूर्ण विश्वात परमेश्वराची शक्ती आहे. म्हणून कोणत्याही जीवाचा तिरस्कार करू नका. दयाळूपणा, प्रेम आणि करुणा हेच खरे आध्यात्मिक गुण आहेत. ज्याच्या हृदयात सर्वांसाठी प्रेम असते, त्याच्या हृदयात परमेश्वराचा वास असतो. श्रीकृष्ण सांगतात की वेळेचा सदुपयोग करा. जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजेच वेळ. गेलेला पैसा परत मिळू शकतो, गेलेली वस्तू परत मिळू शकते, पण गेलेला वेळ परत मिळत नाही. म्हणून प्रत्येक क्षण चांगल्या विचारांसाठी, चांगल्या कर्मासाठी आणि परमेश्वराच्या स्मरणासाठी वापरा. श्रीकृष्ण सांगतात की नम्रता हीच खरी महानता आहे. ज्ञान, पैसा, सत्ता किंवा प्रसिद्धी मिळाली तरी मनुष्याने नम्र राहिले पाहिजे, कारण अहंकार मनुष्याला सत्यापासून दूर नेतो. ज्याप्रमाणे फळांनी बहरलेले झाड खाली वाकते, त्याचप्रमाणे खरा ज्ञानी मनुष्य नम्र असतो. श्रीकृष्ण सांगतात की जीवनात श्रद्धा ठेवा. जेव्हा परिस्थिती आपल्या विरोधात जाते, तेव्हा मनुष्याचा विश्वास कमी होतो. पण श्रीकृष्ण सांगतात की परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला आतून शक्ती मिळते. श्रद्धा म्हणजे डोळे बंद करून बसणे नाही,
श्रद्धा म्हणजेच योग्य कर्म करत राहण्याची अंतर्गत शक्ती. श्रीकृष्ण सांगतात की आनंद बाहेर शोधू नका. मनुष्य आनंदासाठी बाहेरच्या गोष्टी शोधतो. पैसा मिळाला की आनंद होईल, मोठे घर मिळाले की आनंद होईल, सर्व लोक माझे कौतुक करतील तेव्हा आनंद होईल. पण गीता सांगते की खरा आनंद मनाच्या शांततेत आहे. ज्याचे मन शांत आहे तो कमी साधनांमध्येही आनंदी राहू शकतो. श्रीकृष्ण सांगतात की जीवनात येणाऱ्या परिस्थितीपासून घाबरू नका. स्वतःला ओळखा, आपल्या कर्तव्यावर विश्वास ठेवा आणि परमेश्वराच्या मार्गदर्शनावर श्रद्धा ठेवा. गीतेचा पहिला संदेश आपल्याला शिकवतो की जीवन बदलण्यासाठी प्रथम मन बदला. मन बदलले की विचार बदलतात, विचार बदलले की कर्म बदलते आणि कर्म बदलले की संपूर्ण जीवन बदलते. जय श्रीकृष्ण. बंधू भगिनींनो, पुढील भागात श्रीकृष्ण सांगतील की आत्मा अमर आहे, मृत्यूची भीती का बाळगू नये. यामध्ये आत्मा, जन्म मृत्यूचे रहस्य, भीतीवर विजय आणि गीतेतील अमर ज्ञान सविस्तर घेऊ. तोपर्यंत गुड बाय.